तर आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 17। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय इथून पाहून घ्यायचा आहे। सेशनचा परिचय पहा, त्यानंतर हे जेवढे ऑरेंज कलरमध्ये जे नाव दिसत आहेत तर त्याचे सर्व व्हिडिओ आपल्याला इथून पाहून घ्यायचे आहे। सर्व व्हिडिओ पाहायचे आपल्याला याच्यातले। त्यानंतर याच्यातनी टेस्ट युअर नॉलेजमध्ये आपल्याला नॉलेज चेकचे प्रश्न दिलेले आहेत, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, ट्रॅव्हल इंटेलिजन्समुळे डॅशची खात्री मिळते म्हणत आहे, तर कशामुळे त्याची खात्री मिळते, तर तुमचा प्रवासातला वेळ मॅनेज करण्याची, हे त्याचं उत्तर असणार आहे। तुम्हाला MS वर्डवरील एक चित्र बदलून दुसरे घालायचे आहे, चित्रावर राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणता पर्याय निवडावा लागेल म्हणत आहे, तर त्यासाठी आपल्याला चेंज पिक्चरवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर सबमिट करा। MS वर्डवर एखादा इमेज साईज चटकन बदलता कसा येतो म्हणत आहे, तर साईज चेंज करण्यासाठी बघा इमेजचे साईज हँडल ड्रॅग करून आपल्याला चेंज करता येते। तुमच्या लोकल डिव्हाइसमध्ये एक इमेज डाउनलोड केलेली आहे, तुम्ही टेम्पलेट पिक्चर बदलून तिथे ही इमेज घालू इच्छितात। चेंज पिक्चर सिलेक्ट केल्यानंतर कुठल्या पर्यायावर तुम्ही क्लिक केले पाहिजे म्हणत आहे, तर त्यासाठी बघा आपल्याला फ्रॉम धिस डिव्हाइसवर क्लिक करायला पाहिजे। तुम्ही ऑनलाईन क्रिएट केलेल्या ट्रॅव्हल इंटिनरीची एक PDF प्रत तुम्हाला हवी आहे, फाईल मेनू व सेव्ह ऑप्शन्स खाली कुठला पर्याय तुम्ही सिलेक्ट केला पाहिजे म्हणत आहे, तर त्यासाठी बघा आपल्याला डाउनलोड ॲज अ PDF वर क्लिक करावं लागेल। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि त्यामध्ये येस आय एम वर क्लिक करा आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर याच्यामधले सर्व व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर याच्यातनी टेस्ट युअर नॉलेजमध्ये जाऊन आपल्याला दुसरं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे, तर ते आपल्याला सोडवायचं आहे आणि इथून स्टार्ट करा। याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न बघा, तुमच्या ग्रीटिंग कार्डमध्ये तुम्हाला काही आयकॉन्स ॲड करायची इच्छा आहे, त्यासाठी तुम्हाला प्रथम डॅश डॅश या टॅबकडे जावे लागेल म्हणत आहे, तर त्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, त्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जावं लागेल। MS वर्डमध्ये तुम्ही एखाद्या आयकॉनचा कलर कुठं जाऊन बदलू शकता म्हणत आहे, तर एखाद्या आयकॉनचा कलर आपण ग्राफिक फिल्डमधून चेंज करू शकतो। एखादे एलिमेंट कॉपी करण्यासाठी डॅश डॅश हा कीबोर्ड शॉर्टकट वापरला जातो म्हणत आहे, तर Ctrl+C हा शॉर्टकट आहे कॉपी करण्यासाठी। पुढील इमेजपैकी कोणती ग्रीटिंग कार्ड इमेज आहे म्हणत आहे, तर खालीलपैकी आपल्याला बघा ज्यामध्ये हॅपी बर्थडे नाव लिहिलेलं आहे ती इमेज हे ग्रीटिंग कार्डची इमेज आहे। त्यानंतर त्याला सबमिट करा। येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा याच्यातनी सिम्युलेशनचे प्रश्न दिलेले आहेत, तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा सिम्युलेशनचे 3 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न बघा, सेव्हचा वापर महत्त्वाचा आहे कारण ते तुमचे काम सुरक्षित ठेवण्यास मदत करते आणि ओरिजिनल डॉक्युमेंट अबाधित ठेवते, म्हणून दिलेला डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर ट्रॅव्हल इंटिनरी नावाने सेव्ह ॲज वापरून सेव्ह करा म्हणत आहे, तर फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह ॲजवर क्लिक करा। सेव्ह ॲजवर क्लिक केल्यानंतर डेस्कटॉप निवडायचं आहे आणि डेस्कटॉपमध्ये ते नाव आपल्याला याच्यातनी टाकायचं आहे आणि त्यानंतर इथे सेव्ह बटनावर क्लिक करा आणि त्याला ॲटोमॅटिक सेव्ह होऊ द्यायचं आहे। त्यानंतरचा क्वेश्चन्स बघा, वर्ड डॉक्युमेंटचं क्रिएशन, फॉर्मॅटिंग आणि शेअरिंग सुलभ करते। आता कार्ड पर्याय निवडा आणि सर्च बारमध्ये बिग केक बर्थडे कार्ड सर्च करा आणि ते क्रिएट करा म्हणत आहे, तर त्यासाठी बघा कार्ड घ्यायचा इथून, त्यानंतर इथून सर्च करा, पहिलेच आलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा इथून अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, डॉक्युमेंटचे सर्वात रिसेंट व्हर्जन जतन करण्यासाठी सेव्ह ॲजवर क्लिक करा। आता ग्रीटिंग कार्ड नावाने सेव्ह ॲज वापरून दिलेलं डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे, तर डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह ॲज वापरा आणि त्यानंतर आपल्याला इथून डेस्कटॉप निवडायचं आहे आणि त्याला नाव द्या इथे आणि नंतर सेव्ह करायचं आहे। तर अशा प्रकारे आपले सिम्युलेशनचे प्रश्न सोडवणे झालेले आहे आणि त्यामध्ये येस आय एमवर क्लिक करा आणि एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे त्याच्यातनी आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे।
नंतर बघा आपल्याला सेल्फ पाथ लर्निंगचे प्रश्न सोडवायचे आहेत. सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये बघा 7 प्रश्न दिलेले आहेत. तर सुरुवातीचा प्रश्न इथून चालू करायचा आहे. दिलेल्या ट्रॅव्हल आयटेरिटीमुळे मधील इमेज बदला, योग्य स्टेप्स निवडा म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. इमेज सिलेक्ट करा, इमेजवर राईट क्लिक करा, पिक्चर चेंज करा, इमेज सिलेक्ट करा आणि इन्सर्ट बटनावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या इमेजमधून फॉन्ट स्टाईल आणि फॉन्ट साईज बदलण्यासाठी योग्य ऑप्शन निवडा म्हणत आहे. तर पहिले चित्र पाहून घ्या. फॉन्ट आणि साईज बघा आपण ऑप्शन डी मधून चेंज करू शकतो, म्हणून याचं उत्तर ऑप्शन डी असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, डॉक्युमेंट सेव्ह ॲज करण्यासाठी आणि PDF फॉर्ममध्ये डाउनलोड करण्यासाठी योग्य स्टेप्स सिलेक्ट करा म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे करण्यासाठी बघा याचा फाईल टॅबवर क्लिक करा, सेव्ह ॲजवर क्लिक करा आणि डाउनलोड ॲज PDF वर क्लिक करायचं आहे, म्हणजे याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. तर व्यवस्थित पाहून घ्या आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, त्या टेम्पलेट ऑनलाईन आणि ऑफलाईन उपलब्ध असतात म्हणत आहे. तर बरोबर आहे. नेक्स्ट, ग्रीटिंग कार्डमध्ये आयकॉन इन्सर्ट करण्यासाठी योग्य ऑप्शन निवडा म्हणत आहे. तर आयकॉन इन्सर्ट करण्यासाठी बघा आपल्याला ग्रीटिंग कार्डमध्ये कशाचा वापर केला जाते. तर याचं उत्तर बघा इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, आयकॉन्समध्ये जा, आयकॉन सर्च करा आणि आयकॉन सिलेक्ट करून आपल्याला ते इन्सर्ट करायचं आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर पहिलेच आहे. त्यानंतर नेक्स्ट, ग्रीटिंग कार्डमध्ये असणाऱ्या आयकॉनचा साईज आणि कलर आपण बदलू शकतो का. तर हो, बरोबर आहे, बदलू शकतो. त्यानंतर नेक्स्ट, डॉक्युमेंट PDF फॉर्ममध्ये एक्सपोर्ट करण्यासाठीच्या योग्य स्टेप्स निवडा म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. फाईल टॅबवर क्लिक करा, एक्सपोर्टवर क्लिक करा, PDF XPS वर क्लिक करा आणि फाईलला नाव देऊन आपल्याला पब्लिश करायचं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर येस करायचं आहे, गो टू होमवर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फचे क्वेश्चन सोडवायचे आहे आणि त्यानंतर इथून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे. फाईल टॅब सेव्हचा वापर करून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर ग्रीटिंग कार्ड नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर त्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह ॲजवर जा, डेस्कटॉप निवडायचं आहे आणि डेस्कटॉप निवडून बघा याच्यात नाही आपल्याला ग्रीटिंग कार्ड नाव टाईप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याचा फॉन्ट एरियल आणि फॉन्ट साईज 36 करा म्हणत आहे. तर ज्या नावाला सांगितलं असेल त्या नावाला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. फक्त जेवढं नाव सांगितलं तेवढं नावच सिलेक्शन करायचं आपल्याला. सिलेक्शन केलं त्यानंतर बघा आपल्याला फॉन्ट कोणता करायचा आहे, एरियल फॉन्टमध्ये जा आणि ज्यातून एरियल फॉन्ट घ्यायचा इथून आणि साईजमध्ये जाऊन बघा आपल्याला 36 साईज इथून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा, ओके करायचं आहे आणि नेक्स्ट क्वेश्चन लावायचा आहे आपल्याला. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब पॅराग्राफ ग्रुप सेंटरचा वापर करून ते सेंटर करा म्हणत आहे. तर पहिले आपल्याला ज्या नावाला सांगितलं असेल त्या नावाला इथून सिलेक्शन करून घ्या आणि त्यानंतर पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये जाऊन इथून सेंटर अलाइनमेंटवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करा आणि इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप डॉट टेक्स्ट बॉक्सचा वापर करून त्यामध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट टाईप करा म्हणत आहे. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, त्यानंतर टेक्स्ट बॉक्सवर जा. टेक्स्ट बॉक्सवर गेल्यानंतर बघा आपल्याला त्यातून ड्रॉ टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे आणि ड्रॅग करून तो काढायचा आहे. काढल्यानंतर बघा त्याच्यामध्ये आपल्याला जे नाव सांगितलं असेल ते नाव आपल्याला जसं आहे तसंच टाईप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा, ओके करायचं आहे आणि नेक्स्ट क्वेश्चन्स,
दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट टॅब इमेजेस ग्रुप पिक्चरचा वापर करून तुमच्या मशीनवरील तुमचा आवडीचा पिक्चर इन्सर्ट करा म्हणत आहे. तर कोणताही पिक्चर घेण्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. पिक्चर्सवर जा. पिक्चर्सवर गेल्यानंतर आपल्याला डेस्कटॉपवर कोणतेही पिक्चर आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. जर पिक्चर जर नसेल तर राईट क्लिक करा. त्यानंतर न्यूवर जायचं आहे आणि त्यानंतर याच्यातून बघा आपल्याला बिटमॅप इमेजवर क्लिक करायचं आहे. म्हणजे एखादी आपण एक्झाम्पलसाठी याच्यातनी इमेज याच्यातनी क्रिएट केलेली आहे. जर नसेल तर त्याला सिलेक्शन करा. इन्सर्ट बटनावर क्लिक करायचं आहे. बघा इमेज याच्यातनी इन्सर्ट झाली आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फाईल टॅब न्यू ब्लँक डॉक्युमेंटचा वापर करून नवीन ब्लँक वर्ड डॉक्युमेंट ओपन करा म्हणत आहे. तर त्यासाठी फाईलवर जायचं आहे. न्यू या टॅबवर जा. ब्लँक डॉक्युमेंट इथून घ्यायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये उजव्या बाजूला सर्वात वरती असलेले ठिकाण जयपूर पिक्चर सिलेक्ट करा आणि इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप पिक्चरचा वापर करून तुमच्या सिस्टीममधील इतर कोणत्याही पिक्चरने ते रिप्लेस करा म्हणत आहे. तर बघा या चित्राला सिलेक्शन करा. चित्राला सिलेक्शन केलं त्याच्यावर राईट क्लिक करायचं आहे. माऊसनं राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर इथे चेंज पिक्चरवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर फ्रॉम फाईलवर इथे क्लिक करा आणि फाईलवर क्लिक केल्यानंतर डेस्कटॉपवर आपल्याला जे चित्र दिलं असेल ते चित्र याच्यातनी इन्सर्ट बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करा आणि इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप ड्रॉ टेक्स्ट बॉक्सचा वापर करून त्यामध्ये ट्रॅव्हल इंटिनरी टेक्स्ट एंटर करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला पहिले इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. टेक्स्ट बॉक्स घ्या आणि ज्यातून ड्रॅग करून आपल्याला एक ड्रॉ करून टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे आणि त्यातून ड्रॅग करून ते काढा. काढल्यानंतर बघा त्यामध्ये आपल्याला ट्रॅव्हल इंटिनरी नाव टाईप करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जे नाव सांगितलं असेल ते नाव आपल्याला त्यामध्ये टाईप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डेस्टिनेशन जयपूर टेक्स्ट सिलेक्ट करा. होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याचा फॉन्ट बदला आणि डार्क रेड आणि फॉन्ट साईज 16 करा म्हणत आहे. तर कशाला सांगितलेलं आहे डेस्टिनेशन जयपूरला. तर डेस्टिनेशन जयपूरला या नावाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन केलं त्याचा कलर आपल्याला कोणता करायचा आहे डार्क रेड. तर यातून डार्क रेड हा कलर इथून निवडायचा आहे आणि साईज त्याची 16 करा म्हणत आहे. तर साईज याच्यातून 16 करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओकेवर क्लिक करा आणि शेवटचा प्रश्न बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डेस्टिनेशन उदयपूर टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून ते बोल्ड करा म्हणत आहे. तर कशाला सांगितलेलं आहे उदयपूरला. तर जे ज्या ठिकाणी ते नाव आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या किंवा इकडूनही केलं तर चालेल. सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला इथून बोल्ड करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. SIMवर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेशन कंप्लीशन टेस्टमध्ये जायचं आहे आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 4 प्रश्न याच्यातनी दिलेले आहे. तर पहिला प्रश्न मायक्रोसॉफ्ट वर्ड OS हा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमसाठीचा एक लोकप्रिय आणि सामर्थ्यवान पर्याय आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. युनिक्सची ही आवृत्ती ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम असून ही विंडोजसाठी एक पर्याय आहे म्हणत आहे. तर त्याला आपण लिनक्स म्हटलं जाते. वेबवरील सर्व्हर्स मेनफ्रेम कॉम्प्युटर आणि अतिशय सामर्थ्यवान पर्सनल कॉम्प्युटर ही ऑपरेटिंग सिस्टीमची सर्वात अधिक वापरतात म्हणत आहेत. तर याचं उत्तर युनिक्स आहे. मॅक OS हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे एक उदाहरण आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे. त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन 17 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.